पण त्यालाच जोडून प्रेरणाजी मी वेळ देतो आपल्याला. लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावरती वापरणाऱ्या भाषेवर आचारसंहिता असायला हवी होती का? कारण एका बाजूला कंगना राणावत म्हणतात असायला पाहिजे विशाल भैया, पण अडचण काय माहितीये का की भाषेवर एक भाषेची संहिता पाळली गेली पाहिजे. भाषा कशी असावी त्याबद्दलची. पण हे कोण बोलतंय? हे कोण बोलतंय? ज्या भाजपने सगळी विषपेरणी केली ती भाजपा, ज्यांनी सोशल मीडियावर सकाळ दुपार संध्याकाळ 40 पैशाच्या हिशोबाने रतीब लावला ती भाजपा. अहो ज्यांचे म्हणजे मी म्हटलं ना की सभागृहामध्ये एक टॅटोधारी आमदारीन ती तंगड्याला 56 बांधायची भाषा करते ती भाजपा. सुषमा, वेळेची मर्यादा आहे मला. ती भाजपा. प्रेरणाजींकडून आपण उत्तर घेऊया की कंगना रनौत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा केवळ प्रयत्न करताय का? मीडियावरती त्याचं खापर का? प्रेरणाजी. विशालजी, आता मला माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ज्यावेळी डिबेटसाठी लोक बोलवतात त्यावेळी फार सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असलेल्या लोकांसोबत आम्हाला बसायला देत जाऊ नका. आम्ही अशा खूप सगळ्या पॉलिटिकल पार्टीज बदलून एखाद्या रिकाम्या झालेल्या बोलण्याची संधी मिळते का याच्यासाठी पार्टीचं काम वगैरे असं काही करत नाही. आम्ही गेल्या विचारांसाठी काम करणारे आम्ही लोक आहोत, ज्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंविषयी त्या ज्यावेळी उभाटात नव्हत्या त्यावेळी जे शब्द वापरले ते एकदा त्यांनी स्वतः आठवावेत आणि मग जगाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान द्यावं. सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असणं हे ठीक आहे, पण ऍटलीस्ट स्वतःचं अनालिसिस पण आपण कधीतरी केलं पाहिजे. निव्वळच सगळी बोटं हे इतरांकडे दाखवून या पद्धतीने होत नाही. त्यामुळे मी सांगते, चुकीच्या शब्दांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत सुसंस्कृतपणे विषयांना हाताळणारा आणि सरकार चालवणारा, लोकांच्या भूमिका सकारात्मक असतील नाहीतर विरोधात असतील त्या मला भाजपची भूमिका लक्षात आली. मला प्रेरणाजी, कंगना रनौत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतात का? मी आत्ताच आपल्याला सांगितलं. कंगना राणावतांच्या वक्तव्याविषयी मी आत्ताच आपल्याला सांगितलं. काय असतं, त्यांची ही वैयक्तिक भूमिका असू शकते, ही पार्टीची ऑफिशियल भूमिका नाहीये. अशा पद्धतीचे ऑफिशियल व्यक्तीने पार्टीसाठी या जेनझीजसाठी वापरलेले नाहीयेत. पण मी एवढंच आपल्याला सांगते, जेनझीजना आपण जे टार्गेट करतोय किंवा ज्यांच्याविषयी बोलतोय, ज्या लोकांनी याच्यामध्ये नकारार्थी भूमिका घेतल्या ते पण त्या जेनझीजचाच भाग आहेत आणि जे सकारात्मकरित्या सरकारच्या पाठीचे, ज्यांना सामान्य विद्यार्थ्यांना ज्यांना नीट द्यायची, पुढे करिअर करायचंय, हे लोक अशा पद्धतीचे अश्लाघ्य वक्तव्य कधी करणारे नाहीयेत. आपल्याला माहितीये राम होता त्यावेळी रावण पण वास्तव्य करत होता. जेनझीज मध्ये खूप कॅलिबर आहे, ती अतिशय वेगाने पुढे जाणारी जनरेशन आहे. त्यामधले हे कोणीतरी निगेटिव्ह नकारार्थी या प्रोटेस्टला खराब करण्यासाठी आलेले लोक, ज्यांना स्वतः दिपकेंनी सुद्धा सांगितलं की शांततेत जेवढे लोक बसलेत तेच आमचे आहेत, हे दंगा करणारे लोक आमचे नाहीयेत, त्यांनी सुद्धा झिडकारून लावलं होतं. आणि तुम्हाला अंडरलाईन एक सांगते, मुंबईमध्ये उभाटा गटाने केलेला जो प्रोटेस्ट होता की निव्वळ क्रेडिट घेण्यासाठी, त्यावेळी उद्धव ठाकरेजींना तुम्हीच प्रश्न विचारला होता की आता पुढचा या आंदोलनामधला स्टँड काय असणार आहे. त्यावेळी दुर्दैवाने म्हणजे दिपकेंच्या आंदोलनाचं क्रेडिट घेण्यासाठी उभे असलेले हे सगळे जण इन्क्लुडिंग उपनेत्या, त्यांनी उत्तर दिलं की दिपके ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. त्यामुळे केविलवाणे उभाटा गटाचे प्रकार आणि त्यांचं फार लॉजिकल बोलणं आणि चुकीचे शब्द वापरणं आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स सगळ्यांनी मागच्या काळात बघितलाय. तोच आता उपनेत्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मला अतिशय खंत आहे विशालजी, तुम्ही पॅनलवरती बोलत असताना अत्यंत सुपेरियर लोकांना बोलवता, ज्यांना असं वाटतं की ते बोलतात तेवढंच लॉजिकल आहे. त्यामुळे सकाळच्या भोंग्याचा आवाज कधीतरी त्यांनाही ऐकवा. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचा आवाज ऐकवा आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेजींबद्दल त्या उभाट्यात नसताना केलेलं वक्तव्य त्यांना ऐकवा, म्हणजे त्यांना कळेल दुटप्पी भूमिका कशा असतात. प्रेरणाजी, आजचा मूळ मुद्दा होता की महिलांचं झालेला आतापर्यंत अपमान, ज्या प्रकारे कंगना रनौत बोलल्या आणि माध्यमांवरती त्यांनी थेटपणे आरोप केला, या महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आलात. धन्यवाद प्रेरणाजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.